शेगावचे संत श्री गजानन महाराजांचे मंदिर. या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला कळून चुकतं की स्वर्ग हा धर्तीवरच आहे, परंतु आपण तो बघितलेला नाही. कारण मंदिरामध्ये प्रवेश करत असताना ज्या पद्धतीची शिस्त इथे आहे, ज्या पद्धतीचे वातावरण मंदिरामध्ये आपल्याला दिसायला मिळते, बघायला मिळते, असे शांततेचे वातावरण आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. अत्यंत भाविक तिथे असतात, परंतु शांतता ही कायम असते. मंदिराची जी व्यवस्था आहे, ज्या पद्धतीने शिस्त पाळल्या जाते, ती बघून माणूस कुठेतरी आपल्या जीवनामध्ये बदल करण्याचा प्रयत्न या मंदिरामध्ये गेल्यानंतर करत असतो. ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये जातो त्यावेळेस आपल्या पायामध्ये चप्पल असते, बूट असतो, इतर प्रकारचे काही आपल्या साहित्य असते, ते ठेवण्यासाठी इथे आपल्याला कपाट मिळून जातं. तेथे कपाटापाशी सुद्धा आपल्याला सेवेदारांचा सहवास लाभतो. त्यानंतर आपण श्रींच्या दर्शनासाठी जातो. दर्शनानंतर लगेच आपण महाप्रसादाकडे जातो. इतक्या शिस्तमध्ये कुठेही आपल्याला बघायला मिळणार नाही. महाप्रसाद हा सकाळी 7 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत अखंड महाप्रसाद चालू असतो. आणि हे एक दिवसाचे नव्हे तर दररोजचा रुटीन मंदिराचा अशा पद्धतीचा आहे. पण इथे गेल्यानंतर आपल्याला कळून चुकेल कशा पद्धतीने इथं धान्य येत असेल, कशा पद्धतीने एवढे सगळे भाविक येऊनसुद्धा इथे शांतता पाळली जात असेल. खरोखर ही तर श्रींचीच कृपा आहे, कारण श्रींच्या कृपेनेच हे सगळं इतक्या वर्षापासून घडत आहे. आपण जर बघितलं तर शेगाव संस्थान हे शिस्तीमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला समजून जाईल की जगामध्ये अशा पद्धतीची शिस्त, अशा पद्धतीचे वातावरण, अशा पद्धतीची शांतता आपल्याला कुठेही मिळणार नाही. हे फक्त श्रींच्या पावन चरणामध्ये श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थान येथेच आपल्याला गेल्यानंतर मिळेल. तर अवश्य एकदा श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरास आपण भेट द्यावी एवढीच्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. कारण आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण कशा पद्धतीचे जीवन जगत आहोत हे इथे गेल्यानंतर कळून जाईल.